अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार नाही. हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करणं सध्या तरी अशक्य आहे. सूत्रांची माहिती. 2100 रुपये देऊ असं म्हणून मतं घेतली. आता सरकारकडे पैसे नाहीत. जनता बंड करत नाही तोवर फसवणूक सुरूच राहील. संजय राऊतांची सरकारवर टीका. एकनाथ शिंदेंचा शिवसेनेमुळे सोन्याचे दिवस त्यांना आलेले आहेत. शिंदेंच्या सोन्याच्या चमचा या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. बाळासाहेबांच्या विचारांमुळे आम्हाला सगळं मिळालं. आम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत. संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना उत्तर आहे. मला फक्त ओबीसींचं नाही तर सर्व समाजाचं नेतृत्व करायचं आहे. ओबीसी मराठा संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्नशील. मंत्री पंकजा मुंडेंचं एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात हे वक्तव्य. आमदार किरण सामंतांचा विकास कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. सामंतांची पत्राद्वारे मोदींना मतदारसंघाचं पालकत्व घेण्याची विनंती. तर रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्याचीही विनंती. कृष्णा आंधळे केज पोलीस ठाण्यामध्ये सर्रास वावरायचा. आंधळेला पोलिसांचं तसंच राजकीय पाठबळ होतं. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आंधळे कुठे आहे हे पोलिसांनीच सांगावं असंही वक्तव्य. माझ्या वडिलांच्या हत्येसाठी मदत करणाऱ्यांना देखील 6 आरोपी करा. वैभवी देशमुखची मागणी आहे. ज्यांना मोर्चे काढायचे आहेत त्यांनी काढावेत. आम्ही आमचं काम करणार. सतीश भोसलेवर बोलण्यास आमदार सुरेश धस यांचा नकार. अहिल्यानगरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूंचा सहभाग. पुण्यामध्ये शरद पवार गटाचं वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन. पालिकेच्या मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन. कल्याणमध्ये महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी. गणपत गायकवाडांचं नाव घेऊ नको नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू. लग्न समारंभात एका व्यक्तीनं चिठ्ठी देत धमकी दिल्याचा महेश गायकवाड यांचा आरोप. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोग कर्नाटक सरकार बजावलेला आहे आणि आता उंची वाढवण्यासाठीच कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. करामध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती आहे. वाशीमध्ये भूजल पातळी घटल्याचं. पाणी टंचाई. शेकडो फूट बोरवेलमध्ये खोदूनही पाणी न लागल्यानं नागरिक चिंतेत आहेत. उन्हाळ्यात देखील पाणी टंचाईचा तज्ज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. साताऱ्याच्या युवतीचा योगासनांमध्ये विश्वविक्रम झालाय. अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये युवतीची नोंद झालेली आहे. उदयनराजे भोसलेंकडून जान्हवी इंगळेचा सन्मान.